इथे तुम्हाला भगवान विष्णू यांच्या 24ही अवतारांचे दर्शन करायला मिळतात। तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आपण आलेलो आहे माँ वैष्णोदेवी गार्डन मध्ये, जिथे आपल्याला भगवान विष्णू यांच्या 24ही अवतारांचे दर्शन करायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला वाडूस पंढरपूर परिसरामध्ये असलेल्या माँ वैष्णोदेवी गार्डन मध्ये यावं लागेल। गार्डनच्या आतमध्ये थोडं समोर गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला काही मंदिरे दिसणार। त्या सर्व मंदिरांपैकी सर्वात मोठे मंदिर म्हणजे भगवान विष्णू यांचे 24ही अवतार असलेले मंदिर आहे। हिंदू धर्मातील श्रीमद भागवत पुराणामध्ये असे सांगितले आहे की भगवान विष्णूंनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी व धर्मस्थापना करण्यासाठी आणि मानव कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतलेले आहेत। तर श्रीमद भागवतामध्ये विष्णूंच्या या 24ही अवतारांचा उल्लेख आढळतो। त्यापैकी या सर्व अवतारांचे स्वरूप आपल्याला इथे एकाच मंदिरामध्ये बघायला मिळणार आहे। तर चला मग मंडळी, आता आपण या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि या 24ही अवतारांचे दर्शन करून घेऊया। इथे तुम्हाला सनरत्न कुमार अवतार, वराह अवतार, नारद अवतार, नरनारायण अवतार, कपिल अवतार, दत्तात्रय अवतार, यज्ञ अवतार, ऋषभदेव अवतार, पृथु अवतार, मत्स्य अवतार, कूर्म अवतार, धन्वंतरी अवतार, मोहिनी अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, वेदव्यास अवतार, भगवान श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, बलराम अवतार, बुद्ध अवतार, हयग्रीव अवतार, गजेंद्र मोक्ष हरी अवतार आणि भगवान विष्णू यांचा होणारा शेवटचा अवतार म्हणजे कल्की अवतार। या सर्व अवतारांचे दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी करायला मिळतात। संपूर्ण भारतामध्ये भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची आणि रूपांची अतिशय भव्य आणि प्राचीन मंदिरे आहेत। त्यापैकी ओडिसामध्ये असलेले जगन्नाथपुरी मंदिर, आंध्र प्रदेशमध्ये असलेले तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिर, उत्तराखंड मधील बद्रीनाथ मंदिर, तमिळनाडूमध्ये असलेले श्रीरंगम मंदिर, पंढरपूर मध्ये असलेले विठ्ठल भगवान मंदिर आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेले हे 24 अवताराचे मंदिर। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।